श्री घाटाई देवी प्रसन्न। श्री घाटाई देवी यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत। शुभेच्छुक घाटाई ज्वेलर्स, 163 सदाशिव पेठ, सातारा। किल्ले प्रतापगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं प्रतीक आहे। या किल्ल्याच्या संवर्धनासाठी 100 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी 13 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आलेत। प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। दुर्ग रायरेश्वर ते प्रतापगड दुर्ग मोहीम सांगता समारंभ महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाला। यावेळी ते बोलत होते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार नितेश राणे, संभाजी भिडे गुरुजी, उद्योजक भावेश भाटिया, जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। एकनाथ शिंदे म्हणाले, रायरेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतल्यानं मंदिराला वेगळं महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान वारसा तरुण पिढीला कळावा या दृष्टीने अशा गडकोट मोहीम महत्त्वाच्या आहेत। गडकोट किल्ले, जुनी मंदिरे जतन आणि संवर्धन याला केंद्र आणि राज्य शासनानं प्राधान्य देणार आहे। रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्याचा संभाजी भिडे गुरुजींचा संकल्प सर्व मिळून साकार करूया असं आवाहनही त्यांनी केलंय। यावेळी संभाजी भिडे यांनी रायगडावर सुवर्ण सिंहासन बनवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असं आवाहन केलंय। श्री घाटाई देवी प्रसन्न। श्री घाटाई देवी यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत। शुभेच्छुक घाटाई ज्वेलर्स, 163 सदाशिव पेठ, सातारा।